भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 489 धावांचा डोंगर उभा केला आहे. मुथू सॅमीचे शानदार शतक 109 आणि मार्को यान्सच्या 93 खेळीच्या जोरावर आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना थकवा जाणवत असतानाही जसप्रीत बुमराहने आपला संपूर्ण जोर लावला. 144 या षटकात फलंदाजी करत असलेल्या सायमन हार्मरला त्याने एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. बुमराहने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनवर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येईल असे हार्मरला वाटले, मात्र टप्पा पडताच चेंडू सरळ राहिला आणि थेट ऑफ स्टंपला लागला. बुमराहचा हा सरळ जाणारा चेंडू हार्मरला अवघ्या 5 धावांवर माघारी पाठवणारा ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. आता भारतीय संघाच्या फलंदाजीची वेळ आहे.